मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबईचे खासदार रवींद्र वायकर आहेत। तुम्ही स्वतः अनेक वर्ष महापालिकेत स्थायी समितीवर होतात किंवा या मुंबईच्या नगरविकासामध्येही तुमचा भूमिका पूर्वीपासून राहिली आहे। पुन्हा एकदा मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं, मोनोरेलमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं, या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया द्याल? प्रामुख्याने मुंबई शहर तर एका बाजूला अरबी समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला डोंगर आहे, कोकण वगैरे आपलं आहे आणि मुंबई शहराचा आकारच बशीसारखा आहे। आपण यासाठी जेव्हा हायटाईड वगैरे होते त्यावेळेला आपल्याला झडपा ज्या असतात त्या बंद करून टाकतो आणि पुन्हा हायटाईड निघून गेली का तो उठतो। आता काल जो पाऊस पडला आहे किंवा आपल्याला 26 जुलै 2005 रोजी जो पाऊस पडला आहे त्याची गिनती करता आपल्याला ब्रीमस्टोनच्या माध्यमातून आपली त्यावेळेला मुंबईची गटारं जी होती, ज्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन जे होते ते ताशी 25 मिलीमीटर पाऊस पडला तर ती वाहून जाण्याची त्याची मानसिकता म्हणजे तयारी होती, अशा पद्धतीची गटारं होती, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन होते। त्यानंतर ब्रीमस्टोनच्या माध्यमातून ज्या वेळेला आपल्याला अहवाल आला त्यावेळेला मुंबईची स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ही 50 मिलीमीटर पाऊस पडला ताशी तर ती वाहून जायला पाहिजे, अशा पद्धतीने गटारं बनवली पाहिजे हे सांगितलं गेलं आणि त्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेने ती गटारं बनवायला सुरुवात केली आणि आता पण ती जाते। परंतु हायटाईड वगैरे असली आणि बशीसारखा आकार असला तर पाणी तुंबणार, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असं सकल भाग असेल किंवा नदीचा भाग असेल तर तुंबलं जातं आणि याच्यावरती जर इलाज करायचा असेल तर तुम्हाला माझ्याकडे हे आहे की रिस्क इन्फॉर्म मास्टर प्लॅन हा प्रत्येक गोष्टीत असलाच पाहिजे। ज्या वेळेला आम्ही स्मार्ट सिटी बनवतो किंवा एखाद्या सिटीची रचना झालेली असेल तर आपल्याला त्याची पहिल्यानेच माहिती पडते, म्हणजे प्रामुख्याने हवामान बदल झाला असेल, पूर आला असेल, चक्रीवादळ आले, नैसर्गिक आपत्ती असेल तर वेळेला RIMP म्हणजे रिस्क इन्फॉर्म मास्टर प्लॅन हा प्रत्येक सिटीचा हा बनलाच पाहिजे, तर तुम्ही त्यातनं मार्ग काढू शकता। अदरवाईज तुम्ही कितीही स्मार्ट सिटी बनवल्या, कितीही आणखी काही केलं तर त्यातनं उपाय होणार नाही, कारण निसर्गावर तुम्ही मात करू शकत नाही। तुम्ही मात केली तरी निसर्ग तुम्हाला कुठल्याच बाबतीत सोडणार नाही। त्यामुळे कालचं जे पाणी आलं, दुसरी पद्धत आहे, मुंबईचं पाणी कितीही तुंबलं तरी ते अर्ध्या एक तासात पुन्हा ते निघून जातं, ही आणखीन एक आहे, कारण समुद्र जवळ असल्या कारणाने आम्हाला आउटलेट आपले असतात, झडपा जे असतात आपण ओपन करतो त्यामुळे ते निघून जातात। पण सर काल एकदम ज्या पद्धतीने मोनोरेलचं रेस्क्यू ऑपरेशन झालं तर त्यानंतर आत्ता नागरिक जेव्हा प्रवास करतात तेव्हा सगळ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, तर त्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटची आवश्यकता आहे मुंबईला स्वतंत्रपणे। हो, डिझास्टर मॅनेजमेंट आहे आपल्याकडे। मी ज्या वेळेला 2005 रोजी ज्या वेळेला अशी आपत्ती आली त्याच वेळेला मुंबईत आम्हीच त्यावेळेला स्टँडिंग कमिटीला होतो आणि आम्ही तो सेल, डिझास्टर मॅनेजमेंट सेल हा BMCच्या खालच्या बेसमेंटमध्ये आम्ही तो निर्माणच केलेला आहे। आमच्याकडे तशी यंत्रणाच आहे, सर्व गोष्टीने प्रत्येक वॉर्डला आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या इथे ह्या यंत्रणा आहेतच। त्यामुळे लगेच आमच्या इथून जी काही सोयी सुविधा पाहिजे असतील किंवा फायर ब्रिगेड वगैरे असेल तर ते ताबडतोब पोचते। आणखीन एक तुम्ही मागणी केली आहे की अनाथ मुलांची मोजणी ही जनगणनेमध्ये केली जावी, काय याविषयी प्रतिक्रिया सरकारची? प्रामुख्याने मी पाहिलं की मुंबईमध्ये, महाराष्ट्रात किंवा देशातल्या प्रत्येक राज्यांमध्ये अशी काही अनाथ मुलं असतात, त्याची आकडेवारी आत्तापर्यंत जो काही सेन्सस झाला त्याच्यामध्ये ती आकडेवारी नाही। युनिसेफच्या माध्यमातून अशा पद्धतीने भारतामध्ये अनाथ मुलं मुली जे काही असतील ती जवळजवळ 2.5 कोटीच्या प्रमाणात आहेत आणि आपण सेन्सस घेणार आहे, जनगणना करणार आहे, देशामध्येच जनगणना 2027ला करतोय आणि अशा बाबतीमध्ये आपल्याला कोर्टाने देखील सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने देखील त्याबद्दल ती चिंता केलेली आहे की अशा मुलांसाठी संपूर्ण 2027मध्ये ही जनगणना केली जावी आणि ह्यांना राईट टू एज्युकेशन हा हक्क देखील त्यांना मिळाला पाहिजे। आता हे किती आहेत, काय आहे, युनिसेफने सांगितले 2.5 कोटी आहेत, परंतु प्रत्यक्षात त्यांची जनगणना होत नाही आणि म्हणून मी मागणी केली 377च्या माध्यमातून, ती मागणी सिलेक्ट झाली, माझी मान्य झाली आणि काल ती पटलावर देखील केली, कारण ह्या मुलांचं भविष्य देखील घडणं गरजेचं आहे ना। अशा 2.5 कोटी मुलं किंवा आणखीन त्यापेक्षा जास्त असू शकतील किंवा कमी असू शकतील तर त्या गरीब मुलांचं भवितव्य चांगल्या तऱ्हेने त्यांना जीवन जगता यावं। आज ते अनाथ आहे पण उद्या ते शिकले
शिक्षणाचा राईट मिळाला, नोकरी केली तर त्यांना घरदार मिळेल आणि एक चांगल्या प्रकारचं आयुष्य ते जगू शकतात. यासाठी त्यांचा सेन्सस कोर्टाच्या माध्यमातून जे डायरेक्टिव्ह दिले ते सरकारने पाळून त्यांना एक वेगळा कॉलम त्यांच्या इथला तो कॉलम त्यांनी करून त्यामध्ये एवढे अनाथ आहेत आणि त्या लोकांना राईट टू एज्युकेशन आणि पुढच्या भविष्यासाठी त्यांची सोय करावी यासाठी मी मागणी सभागृहामध्ये 377च्या माध्यमातून केली आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक महत्त्वपूर्ण घटनादुरुस्तीचं विधेयक आणलं जाते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप झाले. मग ईडी असेल, CBI असेल, याचा गैरवापर होतो आणि आता या विधेयकात तरतूद अशी आहे की 30 दिवसांसाठी जर एखादी व्यक्ती जेलमध्ये असेल आणि 5 वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचा आरोप असेल तरतूद असलेला, तर त्या संबंधित व्यक्तीला मुख्यमंत्री, पंतप्रधान कोणत्याही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. काल रात्रीच आमच्याकडे तशी नोटिंग आली आणि आजच्या अजेंडावर देखील तशा पद्धतीने आहे. परंतु ज्या वेळेला एखादं बिल आणतात त्या बिलावरती साधक बाधक चर्चा होते. त्यासाठी वेगळी कमिटी नेमली. जसं इन्कम टॅक्स बिल 2025चं आणलं होतं त्यावेळेसाठी देखील काही अनेक त्रुटी होत्या की काही असतील तर त्यासाठी एक सदस्यांची कमिटी नेमली जाते. त्या कमिटीमध्ये मी देखील होतो. आज देखील अशा पद्धतीने जे आणलेलं बिल आहे त्या बिलावरती देखील प्लेस केल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, आणखी काय असेल त्याच्यावरती चर्चा होईल किंवा ती कमिटी मेंबरची एक सदस्यांची एक कमिटी बनवून त्यांच्याकडे ते पाठवलं जाईल आणि त्याच्यानंतर ते सभागृहात पुन्हा आणलं जाईल. त्यामुळे अपेक्षा आहे की यावर चर्चा होईल आणि सर्व तपशिलात विचार होईल या दुरुस्तीचा, घटना दुरुस्ती. नक्कीच यावरती चर्चा झालीच पाहिजे की होईल. धन्यवाद सर. आपल्या सोबत होते खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नव्या घटना दुरुस्तीवर सुद्धा. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.